नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांना विड्याची पाने माहीतच असेल. विड्याच्या पानांनाच नागवेलीची पानं असं म्हणून सुद्धा संबोधलं जातं. हीच विड्याची पाने अनेक शुभ कार्यांमध्ये वापरली जातात. आता शुभ कार्य म्हणायची तर बघा, आपलं म्हणजे कुणाचंही साखरपुडा असो, लग्न असो किंवा कुठलंही शुभ कार्य असो, परंतु तिथे भटजी बुवा पहिली विड्याची पाने आणली का हाच प्रश्न विचारत असतात. म्हणजे आपली महाराष्ट्रातील लोकच नव्हे तर दुसऱ्या राज्यांमधील लोक सुद्धा विड्याच्या पानांना खूप महत्त्व देतात. आता बंगाली लोकांमध्ये तर अक्षरशः नवरीच्या समोर असे बघा विड्याची पाने ठेवली जातात आणि मगच ती नवरी ती विड्याची पाने चेहऱ्यासमोर घेऊन मंडपात प्रवेश करत असते. त्याचबरोबर जे काही पंजाबी, बिहारी ही जी काही लोक असतात, ही लोक सुद्धा लग्न बोलणीच्या वेळेस सुद्धा एकमेकांना विड्याचे पान आणि सुपारी देऊन ती लग्नाची बोलणी ठरवत असतात. आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही शुभ कार्य आहे त्या शुभ कार्यासाठी सुद्धा ही पंजाबी, बिहारी लोक विड्याच्या पानांचा वापर करत असतात. तर या धार्मिक शुभ कार्यांमध्ये विड्याच्या पानाला इतकं महत्त्व का आहे, ही विड्याची पानं कुठल्याही धार्मिक शुभ कार्यात का वापरली जाते, तर याच्या मागे एक सुंदरशी अशी धार्मिक कहाणी आहे. आणि तीच कहाणी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे, जेणेकरून त्या कहाणी मार्फत तुम्हाला विड्यांच्या पानाचं इतकं महत्त्व का आहे या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळून जाईल. कहाणी अशी आहे की ज्यावेळेस समुद्र मंथन करीत असताना त्यातून ज्यावेळेस अमृत निघाले त्यावेळेस भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले आणि तो जो काही अमृताचा कलश आहे तो अमृताचा कलश स्वतःकडे घेऊन सगळ्या देवी देवतांना भगवान विष्णूंनी अमृताचे वाटप सुरू केले. आणि ज्यावेळेस संपूर्ण वाटप झाले त्यावेळेस त्या कलशामध्ये जे काही थोडेफार अमृत उरलेले होते ते उरलेले अमृत भगवान विष्णूंनी म्हणजे त्यांनी जे काही मोहिनी रूप धारण केलेलं होतं त्या मोहिनी रूप धारण केलेल्या भगवान विष्णूंनी तो जो काही अमृताचा कलश आहे तो अमृताचा कलश तिथे जवळच एक हत्ती बांधलेला होता आणि तो हत्ती एका खांबाला बांधलेला होता आणि त्या हत्तीचं नाव नागराज असं होतं. तर त्या खांबाजवळ भगवान विष्णूंनी तो अमृताचा कलश आणून ठेवला. त्यानंतर साधारण काही दिवसांनी त्या कलशामधून आपोआप एक वेल उगवली आणि ती वेल त्या खांबावरतून अगदी सरसर सरसर अशी चढत वरती गेली आणि तिथे जवळ जो काही मंडप होता त्या मंडपावर ती वेल पूर्णपणे पसरली. आता जेव्हा देवी देवतांनी ही जी काही हिरवीगार पानं, हा हिरवागार मंडप बघितला तेव्हा त्या सगळ्या देवांना म्हणजे ही हिरवीगार पानं बघून अतिशय आनंद झाला आणि मग त्या देवी देवतांनी या वेलीचं नाव नागवेल असं ठेवलं. तर मग जेव्हा जेव्हा या देवी देवतांचं जेवण होऊ लागलं तेव्हा जेवणानंतर हे सगळे देवी देवता या पानाचा विडा अतिशय आवडीने खाऊ लागले. त्याचबरोबर देवासमोर नैवेद्य दाखवू लागले आणि देवासमोर नैवेद्याबरोबरच एक विड्याचं पान ठेवू लागले आणि त्याचबरोबर देवासमोर दक्षिणा सुद्धा त्या विड्याच्या पानावर ठेवू लागले. तर हे जे काही विड्याचे पान आहे या विड्याच्या पानाचे जे टोक आहे त्या टोकाला लक्ष्मी मातेचा वास असतो. त्याचबरोबर विड्याच्या पानाची जी काही उजवी बाजू आहे त्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवाचा वास असतो आणि विड्याच्या पानाचे जे काही मध्यभाग आहे त्या मध्यभागी सरस्वती देवीचा वास असतो. आणि त्याचबरोबर विड्याच्या पानाची जी काही डावी बाजू आहे त्या डाव्या बाजूला पार्वती मातेचा वास असतो असं मानलं गेलेलं आहे. विड्याच्या पानाचे जे काही शेवटचे टोक आहे त्या शेवटच्या टोकामध्ये महाविष्णूचा वास असतो. त्याचबरोबर विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो आणि विड्याच्या पानाचे जे काही सगळे कोपरे आहेत त्या कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो. विड्याचा जो काही बुडाकडील भाग असतो त्या बुडाकडील भागामध्ये मृत्यू देवतेचा वास असतो आणि म्हणूनच विड्याचं पान खाताना कधीही जो काही बुडाकडील भाग असतो तो बुडाकडील भाग हा काढून टाकला जातो. त्याचबरोबर जर विड्याच्या पानाचं जे काही देठ आहे त्या देठामध्ये दारिद्र्य लक्ष्मी असते असं मानलं जातं. त्याचबरोबर अहंकार देवता सुद्धा त्या विड्याच्या पानाच्या देठामध्ये असते आणि म्हणून विड्याचं पान कधीही सेवन करताना तो देठ सुद्धा पानाचा
काढला जातो. थोडक्यात हेच का विड्याच्या पानाचा जे काही मागचा भाग आहे आणि देठ आहे तो विडा सेवन करताना हा नेहमी काढून टाकायचा असतो. तर अशा प्रकारे विड्याच्या पानांमध्ये इतके सारे देवी देवतांचा सहवास आहे आणि म्हणूनच कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये, शुभ कार्यामध्ये, लग्न असो, साखरपुडा असो किंवा कुठलंही धार्मिक शुभ कार्य असो, त्या कार्यांमध्ये विड्याच्या पानाला महत्त्व दिलं गेलेलं आहे. तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालेलं असणार. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.